नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर दाखल झालेत। 15 मिनिटांपासून फडणवीस आणि शिंदेंमध्ये खात्यांवरून चर्चा होते। रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि अजूनही खलबतं सुरूच आहेत। संध्याकाळी बावनकुळे शिंदेंना भेटले, आता शिंदे फडणवीसांकडे गेले। मंत्रिमंडळ विस्ताराआधी गृह खात्यावरून अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। कृष्णा, या भेटी संदर्भात काय सांगाल? वृषाली, आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जवळपास 15 मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये आता 15 मिनिटांपासून चर्चा सुरू झालेली आहे। ही बैठक किती वेळ चालते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तार व्हायच्या आधी 2 दिवस ही बैठक ही होते आहे। नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, अशी माहिती आता समोर आलेली आहे आणि त्या अनुषंगानं अखेरची जी काही चर्चा आहे किंवा अंतिम चर्चा आहे ती या 2 नेत्यांमध्ये होणं सध्या होते आहे। काही खात्यावरून जी काही शिवसेनेची आग्रही भूमिका होती त्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या आमदारांनी भूमिका मांडलेली होती आणि गृह खात्याबाबत शिवसेना आग्रही असल्याची भूमिका सुद्धा त्याच्या सगळ्या आमदारांकडून मांडण्यात आलेली होती। मात्र आता आपण पाहतोय की 2 नेत्यांमध्ये प्रत्यक्षात चर्चा होते आहे। काही वेळापूर्वी आपण पाहतोय की चंद्रशेखर बावनकुळे हे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती गेलेले होते आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती ते पोहोचलेले होते आणि आता प्रत्यक्षात आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। अनेक भाजपचे नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मधल्या काळामध्ये येऊन गेलेले आहेत आणि आता या 2 नेत्यांमध्ये आपण पाहतोय की महायुतीचे 3ही प्रमुख नेत्यांमध्ये वारंवार ही चर्चा होत आलेली आहे आणि दिल्ली वारे सुद्धा या सगळ्या नेत्यांच्या झालेल्या आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता सागर बंगल्यावरती चर्चा होते आहे। ज्या काही गृह खात्यावरून असेल किंवा अर्थ खात्यावरून असेल, ज्या काही चर्चा मागच्या काही दिवसापासून रंगू लागलेल्या आहेत त्यावरची ही अखेरची चर्चा म्हणावी लागेल, कारण रविवारी संध्याकाळी 4 वाजता नागपूरमध्ये अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होतो। त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामधला पोर्टफोलिओ जरी ठरलेला असेल तरी मात्र काही खात्यांबाबतची जी काही आग्रही भूमिका त्या पक्षाने घेतलेली आहे त्यानंतर आता या 2 नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती होते आहे। 15 ते 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू झालेली आहे आणि किती वेळ ही बैठक चालते आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं लक्ष असणार असे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।